कुछ नहीं, मैं आज हमारे मीटिंग था और महाराष्ट्र के राजनीति के बारे में चर्चा थी और पार्टी संगठन के बारे में भी चर्चा थी और एक सकारात्मक चर्चा यहाँ पर हुई है। और महाराष्ट्र में आने वाले दिनों में कांग्रेस एक नंबर पार्टी कैसे करने का, उसके ऊपर संगठनात्मक हम कैसे आगे जाए, उस पर चर्चा हुई। सोनिया जी भी मीटिंग में थी? नहीं, मैम नहीं थी। जिस तरीके से सिचुएशन बनी हुई है महाराष्ट्र में और जो कल वर्डिंग दिया गया, आप कैसे देखते हैं, कांग्रेस का क्या पक्ष रहेगा? देखो, हमने उसमें कल ही कहा है कि माननीय सुप्रीम कोर्ट ने जिस तरह से बीजेपी की अंधाधुंध व्यवस्था के बारे में उनके राज्यपाल, क्योंकि कांग्रेस बार बार यही कहती थी कि राज्यपाल भवन जो है वो भाजपा भवन बन चुका है और वो हमारा आरोप नहीं था, माननीय सुप्रीम कोर्ट ने भी उसको किती आयुष्य सुकर केलेत नमा होमिओपॅथीने. हाऊ मेनी लाइव्स हैव दे टच्ड and in the process how many smiles have they brought to people's faces. नमा होम्योपैथी आरोग्य संजीवनी. हमारे आरोप को सत्यता में रखा गया है और जिस तरह से संवैधानिक व्यवस्था को ख़त्म करने का काम बीजेपी कर रही है, ये महाराष्ट्र के पुरोगामी विचारधारा को, शाहू फुले आम्बेडकर विचारधारा को कभी भी एक्सेप्ट नहीं हो सकता। और जब वो प्रिंसिपल की बात करते, पार्टी विद द डिफरेंस की बात करते, तो बीजेपी का असली चेहरा माननीय कल सुप्रीम कोर्ट ने लाया है सामने और इसके परिणाम महाराष्ट्र में बीजेपी को अब भुगत नहीं पड़ेंगे। ये स्थिति अब महाराष्ट्र में बन चुकी है। आप चाहते हैं कि इस्तीफा दे दे मुख्यमंत्री? देखो, उनको अगर नैतिकता हो, कल सुप्रीम कोर्ट ने जिस तरह से कहा कि ये सरकार ही असंवैधानिक है, इनडायरेक्टली यही कहा है और हम ये बात को बार बार दोहरा रहे थे कि महाराष्ट्र की सरकार असंवैधानिक है। कल कोर्ट ने एक बात उसमें सामने ऐसी लाई है कि विधायकों ने कहा कि हमें डर है, जान का डर है, इसलिए हमें सुरक्षा दीजिए, तो राज्यपाल महोदय ने डायरेक्ट उनको गवर्नमेंट के लिए बुला लिया। तो इस तरह का कोई सरकार नहीं बनती। वो दल को, उस पार्टी को, उस पार्टी के नेताओं को ऑफर देना पड़ता है, राज्यपाल महोदय को। लेकिन राज्यपाल महोदय ने एक व्यक्ति को मुख्यमंत्री बनाने का जिस तरह से निर्णय लिया है, और इसलिए हम बार बार कहते थे कि यह असंवैधानिक सरकार है और सब सरकार ही असंवैधानिक है, तो उसके सब प्रोसीजर ही फिर असंवैधानिक है। अगर ये नैतिकता अगर बीजेपी को वहाँ पे होगी तो तुरंत रिज़ाइन करना चाहिए और मुझे नहीं लगता कि ये रिज़ाइन करेंगे, इस्तीफा देंगे, क्योंकि ये सत्ता के लिए कुछ भी कर सकते हैं और बीजेपी के पास कोई अब नैतिकता बची नहीं है। सर, डीसीएम ने भी बोला है सर, देवेंद्र फडणवीस ने, कि सुप्रीम कोर्ट ने रोल निर्धारित किया है स्पीकर को और अगर कोई प्रेशर बनाने की कोशिश करेगा स्पीकर में तो फ्री एंड फेयर प्रोसेस का खिलाफ है वो। आप कैसे देखिए? मुझे तो बड़ा ताजुब लगता है कि इस तरह का वक्तव्य उनके तरफ से आना। अगर वो खुद लॉ स्टूडेंट रह चुके हैं, तो जब वो लॉ स्टूडेंट रह चुके हैं तो कोर्ट के कल का जो डायरेक्शन है, कोर्ट के कल के स्ट्रक्चर्स है, उसको वो समझे, तो मुझे लगता है कि वो इस तरह का वक्तव्य नहीं करे। पर कोर्ट ने एकदम स्पष्ट कहा है कि ये जो सरकार बनी है, सरकार का बेसिक ही इनलीगल है। तो सरकार का बेसिक ही इनलीगल है, तो कोर्ट के बारे में कौन गलत बोल रहा है? कोर्ट के बारे में कोर्ट ने जो बोला है इशारों में, वो समझने की ताकत इनमें नहीं है और सत्ता में अंधे हो चुके हैं बीजेपी वाले, और इस तरह से डीसीएम जो बात रख रहा है वही सामने आती है। सर, अजीत पवार ने जो बोला है आपके इस्तीफे के बाद विधानसभा अध्यक्ष को लेकर के, उस पर आप क्या कहना चाहते हैं? कि आपने सवाल खड़े किए हैं कि आप अगर इस्तीफा नहीं देते तो क्या जल्दी अध्यक्ष बना दिया जाता वहाँ पर आप लोगों की तरफ से विधानसभा अध्यक्ष, उस पर आप क्या कहेंगे? कहीं ना कहीं कांग्रेस ने सवाल खड़े किए। मुझे अजीत दादा पवार ने जो बात कही है उसका भी बड़ा ताजुब लगता है। उन्हें खुद ने सवाल खड़ा किया, वो खुद ही जवाब दे चुके हैं कि हमने गलती किया कि एक साल हमने स्पीकर की नियुक्ति नहीं की, यह भी बात को बोला है। फिर उनका जो डिप्टी स्पीकर था, तो उनको भी वो जवाबदारी थी, वो स्पीकर के अधिकार में थे,
तो स्पीकर के अधिकार में रहते हुए उन्हें अपने अधिकार का उपयोग क्यों नहीं किया, उसका जवाब क्यों नहीं देता अजित पवार। और इसलिए अब ज़्यादातर की बात में नहीं रहना चाहिए। अब बहुत सारा सामने निकल गया, लेकिन कल माननीय सुप्रीम कोर्ट ने जिस तरह से बातें कही है, इस बातों को समझने की जरूरत है। सत्ता के लिए अंधा होने की जगह महाराष्ट्र के पुरोगामी विचारधारा को, शाहू फुले अम्बेडकर विचारधारा को हम कैसे संभाल सकते हैं, ये समझाने का हम लोगों को मौका माननीय सुप्रीम कोर्ट ने दिया है। और ऐसे समय में ऐसे वक्त करना, तो मुझे लगता है कि ये ताजुब जैसी बात है। ये इस तरह के वक्तव्य अब आने की कोई ये समय नहीं है। सर मराठीमध्ये द्या. हां, सर, तुम्ही आज राहुल गांधी यांची भेट घेतलेली आहे, नक्की कोणत्या विषयावर चर्चा झाली? महाराष्ट्राच्या राजकीय आणि संघटनात्मक चर्चा आता माझी राहुलजींसोबत झाली। महाराष्ट्रात पुढच्या काळामध्ये काँग्रेसच्या तयारीच्या बद्दल, महाराष्ट्रामध्ये पुढच्या काळामध्ये राहुलजींच्या, प्रियंकाजींच्या सभा याही मोठ्या प्रमाणात घेतल्या जातील, या विषयावरही चर्चा झालेली आहे। आणि महाराष्ट्रामध्ये पुढच्या काळात संघटनात्मक मजबूतीच्या आधारावर काँग्रेस महाराष्ट्रामध्ये पुढे कसं जाईल याच्यावर आज चर्चा झालेली आहे। सर्वोच्च न्यायालयाचा जो निकाल लागला त्या संदर्भात काही चर्चा झाली का काल? ती पण चर्चा झाली आणि त्याचे महाराष्ट्रामध्ये रिॲक्शन काय आहे त्याच्याबद्दलची त्यांनी माहिती विचारली। मी त्यांना सांगितलं की बीजेपी कालच्या याच्यामुळे काही राजीनामा देतील, नैतिकता असेल असं मला वाटत नाही। सत्तेसाठी ते काही करू शकतात आणि राज्यपालाच्या भूमिकेच्या बद्दल जी भूमिका काँग्रेस पक्षाची होती तीच भूमिका पुन्हा आज आम्ही मांडली की राज्यपाल भवन हे भाजपाल भवन झालेलं होतं आणि त्या भाजपाल भवनातून पूर्ण पक्ष कार्यकर्त्यासारखे राज्यपाल काम करत होते आणि त्याचाच परिणाम आहे की महाराष्ट्राच्या पुरोगामी विचाराला छेद लावण्याचं काम भाजपने केलेलं आहे आणि ती सगळी माहिती मी आज माननीय राहुलजींना दिलेली आहे। नाना पटोले यांना महाविकास आघाडीमध्ये सातत्याने विलन ठरवलं जात आहे, काय यांच्यामध्ये काही षडयंत्र वाटतं तुम्हाला? विलन नाही आहे, मला ते हिरो म्हणतात आहेत, तुमचा गैरसमज होत आहे। कारण की मी राहिलो असतो तर सरकार वाचली असती तर तो काय म्हणजे हिरोचीच भूमिका निभवायचं होतं ना, त्यामुळे मला विलन ते करत नाही आहे। पण आज ज्याप्रमाणे अजित पवारांनी जी काही भूमिका मांडली आणि स्वतःच मांडली आणि स्वतःच त्याच्याचं उत्तर त्यांनी दिलेलं आहे, त्याच्यामुळे मला असं वाटतं की त्यांच्याजवळ माझ्या राजीनाम्याच्या नंतर आमचा तर अध्यक्ष त्यांनी होऊ दिला नाही, ती आमची चुकी झाली असं त्यांनी मान्यच केलेलं आहे। पण दुसरा महत्त्वाचा प्रश्न आहे की उपाध्यक्षाला जे पॉवर होते ते त्यांनी वापरले का नाही, हाही प्रश्न या निमित्तानं निर्माण होतो आहे। त्याच्यामुळे आता पुढं काय काय होतं ते आपण बघू, पण भाजपची नैतिकता आणि पार्टी विथ द डिफरन्स जे सांगणारी भाजप ही सत्तेसाठी काही करू शकतं, संविधानिक व्यवस्थेला संपवू शकतं, हे मान्य कालच्या सुप्रीम कोर्टाच्या आदेशानं स्पष्ट झालेलं आहे। सुप्रीम कोर्टाच्या आदेशामध्ये हे देखील स्पष्ट होतं की नरहरी झिरवाळ यांनी जो वेळ सुप्रीम कोर्टाने दिला होता त्याच्यानंतर त्या लोकांना कारवाई करू शकत होते, त्यांनी ती केली नाही, याच्यामध्ये तुम्हाला काय कारण वाटतं? मला आता म्हणून त्याच्यावर मी चर्चा आज करायला तयार नाही ना। मी तुम्हाला तेच सांगितलं की अजितदादांनी जे आज वाक्य बोललेत आणि त्याच्यानंतर ते स्वतःच उत्तर देत बसले, त्यामुळे त्यांची चूक त्यांना लक्षात आलेली आहे आणि ही चूक त्यांनी केली आणि ते त्यांना कसं भोगावं लागतं आहे ते त्यांना कळतं आहे। त्याच्यामुळे मला त्याच्यावरचं अजित पवारांच्या बद्दलचं बोलायचं काही कारणच नाही। महाविकास आघाडीमध्ये कोण गोंधळ निर्माण करते, तुमचं काय मत आहे? संजय राऊत, अजित पवार यांची विधानं येतात, सातत्याने तुम्हाला टार्गेट केलं जातं आहे, तसं जर पाहिलं तर तुमचं राजकीय क्षेत्र भाजप आहे, पण तुम्ही आपसातच लढताना पाहायला मिळतं। आम्ही कधीच लढलो नाही। काँग्रेसची भूमिका महाराष्ट्रातली आपण पाहिली असेल की काँग्रेस जनतेचे प्रश्न घेऊन लढते आहे। शेतकऱ्यांचे प्रश्न असतील, बेरोजगारांचे प्रश्न असतील, गरिबांचे प्रश्न असतील, आणि परवा खारघरमध्ये आणि बारसूमध्ये ज्या घटना झाल्यात त्याही घटनेच्या बाबतचं आम्ही राज्यपालाला जाऊन भेटलो। राज्यपाल महोदयांना सांगितलं की खारघरमध्ये तिथं एक हत्याकांड देशाचे गृहमंत्री आणि राज्याच्या सरकारच्या समोर घडला, त्या हत्याकांडाचं साधारण रिपोर्टसुद्धा आतापर्यंत त्याच्यावर गुन्हे दाखल झाले नाहीत। आखरी या महाराष्ट्रात चाललं काय? बारसूमध्ये जबरदस्ती त्या लोकांना त्रास देण्याचं काम होत आहे, स्थानिकांना मारलं जात आहे, महिलांना मारलं जात आहे
शेतकऱ्यांच्या मोठ्या प्रमाणात आत्महत्या आहेत. आम्ही जनतेचे प्रश्न घेऊन काँग्रेस लढत आहे. आम्हाला यांच्या कुठल्याही दुय्यममध्ये आम्हाला फसायचं नाही. काँग्रेस पक्ष हा जनतेचे प्रश्न घेऊन लढणारा पक्ष आहे आणि काँग्रेस महाराष्ट्रामध्ये तेच काम करते आहे. भंडाऱ्याची उधळण म्हणजे